नमस्कार, मी आश्लेषा. बिटकॉइन सोशलमध्ये तुमचं स्वागत आहे. बिटकॉइन सोशलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बिटकॉइन हा नक्की काय आहे याची माहिती घेतली. क्रिप्टोकरन्सी हे क्षेत्र फारच प्रभावशाली असले तरी देखील हे भारतात लीगल आहे का इल्लीगल हा प्रश्न अनेक जणांच्या मनात आहे. बिटकॉइन खरेदी तर करायचा आहे, पण भारतात बिटकॉइन हा इल्लीगल आहे आणि तो आपण खरेदी करू शकत नाही या गैरसमजामुळे मॅक्सिमम भारतीयांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. म्हणूनच आजचा व्हिडिओ भारतात बिटकॉइन लीगल आहे की नाही यावर आधारित आहे. 2014 मध्ये युनोकॉइन आणि झेप्पे ही दोन क्रिप्टो एक्सचेंजेस भारतात स्थापन झाली. झेप्पे यांनी अहमदाबाद येथे त्यांचं एक्सचेंज स्थापन केलं. स्थापन करताना त्यांनी निशित देसाई असोसिएशन या नामवंत लीगल फर्म कडून लीगल गायडन्स घेतला. निशित देसाई असोसिएशन यांनी एक व्हाईट पेपर तयार केला ज्यात भारताच्या कायद्याप्रमाणे बिटकॉइन हे भारतात लीगल आहे हे नमूद केले होते. त्यामुळे भारतात या एक्सचेंजेसद्वारे बँक थ्रू क्रिप्टोकरन्सीज खरेदी विक्री करता येत होते. परंतु एप्रिल 2018 ला आरबीआयने क्रिप्टोच्या सर्व्हिसेसवर बँकिंग बॅन आणला. त्यामुळे भारतात जून 2018 नंतर बँक थ्रू कोणत्याही क्रिप्टो एक्सचेंजेस मधून क्रिप्टोकरन्सीजची खरेदी विक्री करता येत नव्हती. हा बॅन हटवण्याकरता द इंटरनेट अँड बँकिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आरबीआयच्या बँकिंग बॅन विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली. या केसचा निकाल क्रिप्टोकरन्सीजच्या फेवरमध्ये सुप्रीम कोर्टने जाहीर केला आणि 4 मार्च 2020 ला बँकिंग बॅन सुप्रीम कोर्टद्वारे हटवण्यात आला आणि क्रिप्टो ट्रेडिंगसाठी मान्यता देण्यात आली. या दरम्यान झेप्पेने त्यांचे ऑफिस सिंगापूरला शिफ्ट केलं आणि सुप्रीम कोर्टने जेव्हा बँकिंग बॅन लिफ्ट केला तेव्हा त्यांनी भारतात क्रिप्टो सर्व्हिसेस पुन्हा चालू केली. सुप्रीम कोर्टने बँकिंग बॅन हटवल्यानंतरही बऱ्याच क्रिप्टो एक्सचेंजेसना बँक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत नव्हत्या. म्हणून आरबीआयने 31 मे 2021 ला सगळ्या बँक्सना एक सर्क्युलर पाठवलं ज्यात हे नमूद केलं होतं की बँकिंग बॅन हा ऑनरेबल सुप्रीम कोर्टद्वारे काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही बँक्सने तो ग्राह्य धरू नये. स्टेट फायनान्स मिनिस्टर अनुराग ठाकूर यांनी एप्रिल 2021 ला एका इंटरव्यू मध्ये काय सांगितलंय ते आपण बघूया. ये है क्रिप्टो करेंसी बिल के बारे में जो पिछले सेशन में पार्लियामेंट में आना था लेकिन आया नहीं है. क्या इस पर काम चल रहा है अभी और क्या हम उम्मीद कर सकते हैं, क्योंकि बहुत सारे इन्वेस्टर्स हैं अभी देश में भी जो इंतज़ार कर रहे हैं क्रिप्टो करेंसी बिल का. क्या इसे इलीगल कह दिया जाएगा जो बिटकॉइंस और बाकी के प्राइवेट क्रिप्टो करेंसीज हैं? देखिए, पहली बात मैं कहूँ कि पिछला पार्लियामेंट सेशन थोड़ा कर्टेल कर दिया गया क्योंकि अधिकतर पॉलिटिकल पार्टीज़ का था कि 5 राज्यों में चुनाव है, इसको छोटा किया जाए. दूसरा मैं कहूँ कि डिजिटल करेंसी को लेकर हम बहुत ओपन हैं और डिजिटल इंडिया की बात तो नरेंद्र मोदी जी करते ही हैं. हमने हर क्षेत्र में टेक्नोलॉजी को लाने का काम किया है. भारत की अपनी डिजिटल करेंसी हो उसकी और आरबीआई भी काम कर रहा है और भारत सरकार ने भी इंटर मिनिस्ट्रियल कमेटी भी एक बनाई थी जिसमें सेक्रेटरीज का समूह बना. उन्होंने अपनी रिपोर्ट भी उस पर दी है. मैं यहाँ तक 2 बातें आपके सामने स्पष्ट करना चाहता हूँ. एक तो टेक्नोलॉजी की बात आती है, ब्लॉकचेन है या कोई और टेक्नोलॉजी है, आपको किस टेक्नोलॉजी पे जाना है वो हमें तय करना है. दूसरा, क्रिप्टो करेंसी के अलावा बहुत सारी और करेंसी, अगर मैं बात करूँ कि आप कहेंगे बिटकॉइन है, ये है, वो है, तो तरह तरह की करेंसी दुनिया भर में है. लोग उसमें इन्वेस्टमेंट भी करते होंगे. एक बार जब आरबीआई ने उस पर प्रतिबंध लगाया तो सुप्रीम कोर्ट का उसके बाद निर्णय भी आया. लेकिन इस बिल में उन सब विषयों को ध्यान में रखकर निर्णय किया जाएगा. भारत सरकार इसको बिल्कुल खुले मन के साथ विचार करके आएगी. एक बात जरूर आपको समझनी होगी, ये जो फ्लक्चुएशन है, मान लीजिए बिटकॉइन का एक रेट $2000 आज था तो या कुछ महीने पहले था, $60,000 के लगभग हो जाए, तो क्या इतनी फ्लक्चुएशन फिएट करेंसी में कहीं होती है? तो क्या इससे जो इन्वेस्टर है उस पर कोई प्रभाव पड़ सकता है? तो इन्वेस्टर्स की प्रोटेक्शन भी कैसे हो, इसको भी ध्यान में रखना है. और बहुत सारे सवाल ऐसे हैं, जब इस पे चर्चा पार्लियामेंट में होगी तब उस पे करेंगे. लेकिन एक बात मैं बड़ी स्पष्टता के साथ कहना चाहता हूं, हम टेक्नोलॉजी के पक्षधर हैं
और सभी विकल्पों पर बड़े खुले मन से विचार करते हैं। 4 ऑक्टोबर 2020 ला इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट प्रमाणे फॉर्मर फायनान्स सेक्रेटरी सुभाष चंद्र गर्ग यांनी म्हटले की क्रिप्टोज आर एंटायरली युजलेस प्रोडक्ट्स. पण 10 मे 2021 ला सुभाष चंद्र गर्ग यांचं क्रिप्टोबद्दल पॉझिटिव्ह स्टेटमेंट आलं की क्रिप्टोकरन्सीजला भारतात रेग्युलेट करावं आणि क्रिप्टो सर्व्हिसेसना एनकरेज करावं. फ्रेंड्स, इंटेलिजंट लोक तीच असतात जी स्टडी करून आपलं मत बदलतात. 10 जून 2021 ला इंडियन एक्सप्रेसच्या न्यूज मध्ये क्लिअरली मेन्शन केलं आहे की इंडिया मे मूव्ह टू क्लासिफाय बिटकॉइन ॲज अन ॲसेट क्लास. म्हणजेच जेव्हा इंडियामध्ये क्रिप्टोकरन्सी हे क्षेत्र रेग्युलेट होईल तेव्हा त्याला करन्सी म्हणून नाही तर ॲसेट म्हणून डिक्लेअर करण्यात येईल. क्रिप्टोकरन्सीमध्ये रेग्युलेटरी आणण्याचं काम इंडियन गव्हर्नमेंट करतच आहे. कोणतंही क्षेत्र आधी येतं आणि नंतर लोकांचा एक्सेप्टन्स वाढला की गव्हर्नमेंट त्यावर रेग्युलेटरी आणते. एक्झाम्पल, बँक्स आधी एस्टॅब्लिश झाल्या, नंतर आरबीआय स्थापन झाली. ज्या प्रकारे शेअर मार्केट आधी आलं, नंतर सेबीची स्थापना झाली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे क्लिअर झालंच असेल की भारतात क्रिप्टोकरन्सी हे लीगल आहे. तरीही काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कॉमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.